संख्यांच्या मैत्रीचा खेळ. आज शाळेत गणिताचा तास होता. कांबळे मॅडम वर्गात आल्या आणि त्यांनी हसतमुख चेहऱ्याने मुलांना एक नवीन खेळ शिकवणार असल्याचे सांगितले. सर्व मुले उत्सुकतेने त्यांच्याकडे पाहू लागली. मुलांनो, आज आपण संख्यांच्या मैत्रीबद्दल बोलणार आहोत, कांबळे मॅडम म्हणाल्या. प्रत्येक संख्येला काही मित्र असतात, ज्यांच्यासोबत ती संख्या गट तयार करू शकते. त्यांनी फळ्यावर काही संख्या लिहिल्या. बघा, 1 हा फक्त 1 सोबतच गट करतो. 2 हा 1 आणि 2 सोबत गट करतो. 3 हा 1 आणि 3 सोबत गट करतो. पण 4 हा 1, 2 आणि 4 सोबत गट करतो, मॅडमनी समजावून सांगितले. ज्या संख्यांना फक्त 2च मित्र असतात वजा 1 आणि ती स्वतः वजा, त्यांना आपण मूळ संख्या म्हणूया. त्या खूप खास असतात कारण त्या फक्त स्वतःच्या आणि 1च्याच गटात बसतात, मॅडमने स्पष्ट केले. अनिकेतने विचारले, मॅडम, म्हणजे 2, 3, 5 या मूळ संख्या आहेत का? कांबळे मॅडम हसल्या आणि म्हणाल्या, अगदी बरोबर अनिकेत, खूप छान ओळखलंस. आणि ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त मित्र असतात त्यांना आपण संयुक्त संख्या म्हणूया. त्या खूप सामाजिक असतात, अनेक गटांमध्ये मिसळतात, मॅडम पुढे म्हणाल्या. उदाहरणार्थ, चौथा 1, 2, 4 हे 3 मित्र आहेत, म्हणून 4 ही संयुक्त संख्या आहे. अभिषेकने विचारले, मॅडम, मग 6 ही संयुक्त संख्या आहे का? कारण तिला 1, 2, 3 आणि 6 हे मित्र आहेत. मॅडमने मान डोलावली. उत्तम निरीक्षण अभिषेक. कांबळे मॅडमने मुलांना फळ्यावर काही संख्या लिहून त्या मूळ आहेत की संयुक्त हे ओळखायला सांगितले. सर्व मुलांनी उत्साहाने भाग घेतला. प्रज्ञाने 7 ही मूळ संख्या असल्याचे सांगितले कारण तिला फक्त 1 आणि 7 हेच मित्र होते. श्रीवर्धनने 9 ही संयुक्त संख्या असल्याचे सांगितले कारण तिला 1, 3, 9 हे मित्र होते. खूप छान मुलांनो, आता तुम्हाला मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांमधील फरक समजला आहे, कांबळे मॅडम म्हणाल्या. प्रत्येक संख्येची स्वतःची एक खास ओळख असते, जशी तुमची असते.